मस्त काय म्हणू ठसका लागलेला आहे, असा एकदम झणझणीत हे तिखट झालेलं आहे. चिमणी लावावी लागणार आहे, ती लावते. मस्त तिखट. उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळा सुरू झाल्यावर भाज्या कमी प्रमाणात मिळतात, ताज्या फ्रेश मिळत नाहीत. अशा वेळी पर्याय काय, तर तोच पर्याय आज घेऊन आली आहे मी. आज आपण आलो आहे अर्चना मुळे यांना भेटायला. त्या आपल्याला दाखवणार आहेत खानदेशातल्या अतिशय चविष्ट अशा 3 पाककृती, ज्या भाजीला अत्यंत उत्तम पर्याय आहेत. माझ्यासोबत आहेत अर्चना मुळे. अर्चना ताई, वेलकम टू माय चॅनल. नमस्कार. आणि तुम्ही खानदेशच्या आहात. हो. आणि तिथे उन्हाळ्यातली खाद्यसंस्कृती ही फार वेगवेगळ्या प्रकारची आहे. एकतर मुंबई पुण्यात भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात आणि खानदेश विदर्भ इथे भाज्या नसतात. अशा वेळी तुमच्याकडे काय काय प्रकार असतात? बरोबर. खानदेशमध्ये बेसिकली पाण्याचा दुर्भिक्ष असल्यामुळे पालेभाज्यांचा तुटवडा उन्हाळ्या पाहिजे, म्हणजे आता या महिन्यापासूनच बऱ्यापैकी जाणवतो. त्यामुळे भाजी काय करायची हा फार मोठा प्रश्न असतो. त्याच्यासाठी भरपूर पर्याय आम्ही शोधत असतो. म्हणजे सुरुवातीपासूनच आमच्याकडे काय काय पदार्थ त्या दृष्टीनेच बनवले गेले. त्याच्यामध्ये सांडगे आहेत, नंतर तुमच्या कुरड्यांची भाजी केली जाते. कुरड्यांची भाजी? हो. कांद्याचे प्रकार, कांदा जास्त असल्यामुळे कांदा टाकून कुरड्याची भाजी केली जाते. पण हा मधला मे महिना आंब्याच्या रसाबरोबर जाणारा तो कसा मॅनेज करायचा हा मोठा प्रश्न गृहिणींपुढे असतो की भाज्या नाही आहेत. तर आंब्याचा रस, पोळी आणि त्याच्याबरोबर काहीतरी तोंडी लावणं असं साठीच्या काही वेगवेगळ्या आमच्याकडे चटण्या म्हणा किंवा तिखटाचे प्रकार केले जातात. त्यातले मला सर्वात जे 2 आवडतात ते हे की एक लसणाचं तिखट आणि कांद्याचं तिखट. लसणाचं तिखट आपण दशम्यांबरोबर आरामात खाऊ शकतो. अच्छा. दशमी हा प्रकार काही जण गोड दशमी या संकल्पनेने घेतात. खरं तर गोड दशमी ती गुळाची, पण आमच्याकडे खानदेशमध्ये आम्ही दशमी म्हणजे वेगवेगळ्या भाज्या घालून केलेल्या किंवा कोथिंबीर किंवा सगळ्या मिश्र डाळ पिठांचा केलेला पराठा. अच्छा. पोळीसारखा बारीक. आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त जाड करू शकता. किती वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ केले जातात आणि ते उन्हाळ्यात ते खाल्ले जातात हे या निमित्ताने मला कळलं तुमच्यामुळे. सो आज आपण काय कुठल्या चटण्या करणार आहोत? आज आपण लसणाचा तिखट करणार आहोत. तिखट चटण्या नाही, तिखट करणार आहोत. लसणाचं तिखट आणि कांद्याचं तिखटच. अच्छा. आपण लसणाचं तिखट करूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे सोललेले लसूण घेतलेत. हे गावरान लसूण आहेत. तीळ आहे, तीळ पण गावरान आहेत. तिखट आहे, ते मीडियम तिखट आहे आणि नॉर्मल आपलं मीठ. आणि आपल्याला लागणार आहे थोडं सुकं खोबरं. याच्यासाठी आपल्याला आणि तेल लागणार आहे. तर आपण आधी सर्वात रेसिपी सुरू करण्यापूर्वी जे जे साहित्य सांगितलं त्याच्यानंतर आपण कट करून घेऊ. त्याच्यातली छोटीशी टीप अशी की सगळे लसूण एकसारखे जर तुम्ही करून घेतलं तर ते लवकर तळले जातात किंवा त्या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय होतात. लसूण बारीक चिरून घेतलाय आपण. आता तेल टाकूया. तेल टाकताना सुरुवातीला थोडंच टाकायचंय, साधारण 2 पळी मी घेतलंय. जास्त टाकलं तरी चालतं की 2 पळ्या बरोबर आहेत? सुरुवातीला कमीच टाकायचं, कारण ते नंतर वाटलं तर बरणीत भरताना अनावश्यक तेल नको टाळता येईल. ज्याला पाहिजे तो वरतून टाकून घेऊ शकतो. म्हणजे जास्त तेलात नाही टाकायचा. लालसर करायचा का? हो, लालसर करायचा, पण त्याचा रंग म्हणजे ब्राऊनच ठेवायचा, चॉकलेटी रंगापर्यंत येऊ द्यायचा. जेव्हा की तो कडक असा तुटेल. लसूण साधारण अर्धवट होत आला की मग आपण खोबरं टाकणार आहे. कारण लसूण आणि खोबऱ्याला परतण्याचा जो वेळ आहे तो कमी जास्त आहे. त्यामुळे मी आता त्याच्यामध्ये टाकणार आहे खोबरं, जे मी किसून घेतलंय. किसून घेतलेलं खोबरं जास्त सोपं पडतं मिक्सरमधनं फिरवल्यापेक्षा. साधारणपणे पाववाटी लसूण असेल तर 1 वाटीवर खोबरं किसलेलं त्याला लागतं. अच्छा. खमंग सुगंध दरवायला लागला लसणाचा पण एक छान. लसणाचा तो जो अरोमा येतो तो जास्त चांगला. लसूण कमी झाला तरी चिवट होतो आणि जास्त झाला तर तो कडू लागतो. आणि खोबरं पण तुम्ही अगदीच अलवार हे केलं तर त्याचा क्रिस्पीनेस राहत नाही. आणि खूप जास्त झालं तर कडवट लागतं. त्यामुळे ह्या दोन्हीचं बरोबर सुवर्णामध्ये आपल्याला साधता आला पाहिजे. सतत हलवत राहिलं तर ते एकसारखं भाजलं तर कुठेही आपल्याला त्याला गॅप द्यायचा नाही. आता बघ, आपण बघतोय तर रंग त्याचा छान सुंदर रंग आलाय बघ, त्याला ब्राऊन, एकदम ब्राऊन असा रंग. या स्टेजला मी त्याला टाकणार आहे साधारण अंदाजे 2 चमचे तीळ. अच्छा. अगदी थोडे टाकणार आहे. ते नंतर टाकायचे कारण ते उडतात आणि
तीळ त्या मानाने लवकर भाजला भाजले पण जातात. जातो तेलामध्ये. ते चांगले तडतडायला लागले या स्टेजवर मी त्याला टाकणार आहे मीठ. लसणाच्या तिखटाला कम्पॅरेटिव्हली आपल्याला अपेक्षित असतं त्याच्यापेक्षा थोडं जास्त मीठ लागतं. ओके. कारण आपण तिखट करतो, ते झणझणीत असतं तिखट, त्याच्यामुळे साधारण 2 ते 3 चमचे मी त्याला मीठ घातलं. ओके. मिठामुळे हे सगळं आता थंड होणार आहे. अच्छा. है ना, ते तापलेलं असतं ते मिठामुळे थोडंसं जरा त्याचं टेम्परेचर नॉर्मल होतं. ओके. मीठ पूर्णपणे दिसतं बाजूला का कढईला, हो, ते हो. जाईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. हो. आता त्याच्यामध्ये टाकते तिखट, ज्याच्यामध्येच आपल्याला लसणाचं तिखट म्हणून आपण त्याला ओळखतो. जसं तिखट हवं आहे, तुम्ही घरात किती तिखट खाऊ शकता तेवढं तिखट टाकायचं. इथे मी साधारण 5 चमचे तिखट घेतलंय. झणझणीत तिखट होतं का हे? हो, चांगलं झणझणीत. मी इथे गॅस बंद करणार आहे. ओके. कढई खाली उतरवून घेणार आहे. ओके. आता तुम्ही मला विचारलं मग अशी तेल का कमी टाकू, तर जर आपल्याला गावाला घेऊन जायचं असेल तर हे असंच घेऊन जावं लागतं. ओके. ओके. आणि त्याला तेल आता एक सुक्या खोबऱ्याचं पण तेल थोडं सुटतं, ते सगळं बॅलन्स होतं ना त्याच्यात. असं तुम्हाला डब्यात न्यायला सोपं पडतं ते. इथे कढईतनं लगेच काढून घेणार आहे, कारण त्याचा गरमपणा जो आहे तो हळूहळू कमी व्हायला हवा आहे, तिखट जळायला नको. ओके. ह्या खूप महत्त्वाच्या टिप्स देताय तुम्ही. हे असंच्या असं तुम्ही जवळजवळ 7 ते 8 दिवस त्याच्याही पेक्षा जास्त ठेवू शकता. ओके. मस्त काय म्हणू, ठसका लागलेला आहे असा, एकदम झणझणीत हे तिखट झालेलं आहे. चिमणी लावावी लागणार आहे, ती लावते. आता आपण बघणार आहोत कांद्याचं तिखट. हा कांदा तुम्ही वाळवून ठेवला का आधी? हो, शक्यतो वाळवून ठेवलेला कांदा घेतला तर तो तेलामध्ये लवकर परतला जातो, कुरकुरीत पण होतो. ओके. वेळ कमी असेल तर वाळवून घेतलेला कांदा घेतला तरी तेव्हाही चांगलं. ओके. नाही तर तुम्ही इन्स्टंट कांदा चिरून सुद्धा करू शकता. ओके. चवीमध्ये काही बदल होत नाही. ओके. पण मग तुम्ही रेग्युलर उन्हाळ्यात असा कांदा वाळवून त्याचं तिखट करता? हो, चिवड्यासाठी पण वापरला जातो हा कांदा आमच्याकडे, म्हणजे पोह्याच्या किंवा साध्या मुरमुऱ्याच्या ह्याच्यात वाळलेला कांदा आमच्याकडे बऱ्यापैकी असतो. ओके. सो या कांद्याचं आता तिखट बघूया. लसणाच्या तिखटाला जे जे इन्ग्रेडियंट्स घेतले होते, जे घटक होते तेच परत आता इथे आहेत. फक्त खोबऱ्याच्या ऐवजी आपण घेणार आहोत कांदा. ओके. तेलाचं प्रमाण आधीच्या तिखटाप्रमाणेच थोडं कमी घ्यायचं, वाटलं तर आपण वरून टाकू शकतो, कारण तो कॅरी करायला आपल्याला कमी तेलाचं सोपं जातं. एक कांदा टाकून पहिला आपण त्याच्यात तो लागला सुरायला. लसणाच्या तिखटाप्रमाणेच कांद्याचं तिखट करताना सुद्धा तो सतत हलवायचा आहे, म्हणजे तो सगळा कांदा एकसारखा तळून निघेल. ओके. बऱ्यापैकी कांदा आपला निम्म्याच्या याच्यावर तो आलाय क्रिस्पी व्हायला. ओके. मी आता गॅस बारीक करते, म्हणजे मंद आचेवर तो आपण थोड्या वेळ परतूया. ओके. परतत आल्यावर साधारण 2 चमचे तेल टाकते. ओके. त्यातला कोणताही पदार्थ तुम्हाला सुरुवातीला कमी झाला, मीठ कमी आहे, तिखट कमी, तर नंतर तुम्ही त्याच्यामध्ये तो ऍड करू शकता. फक्त तेल गरम करून टाकायचं, चवीमध्ये काही बदल होत नाही. ओके. पण ते तेलातच तिखट टाकणं, गरम तेलात टाकणं जास्त चांगलं. आता मी ते बंद करणार आहे आणि तिखट घालणार आहे. ओके. त्याचं 2 महत्वाचे कारण, मग अशी जसा ठसका येतो तो येणार नाही आणि त्याचं टेम्परेचर कमी होईल. कमी टेम्परेचरवर तिखट पाहिजे तेवढं आपल्याला भाजलं जातं त्याच्या तेलात, नाही तर ते जळून जाईल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता. जसं मी आता कमी टाकलंय थोडंसं, तो तिखटाचा तुम्हाला आता वास जाणवत असेल. हो, खमंग वास आला. ही 2 मस्त चटण्या म्हणूया की काय म्हणूया आपण, झणझणीत तिखटच, लसणाचं आणि कांद्याचं. लसणाचं आणि कांद्याचं असं मस्त झणझणीत तिखट. नुसतं खायचं की कशा बरोबर? नाही, दशमी बरोबर खायचं. तुम्ही पोळी बरोबर पण खाऊ शकता, खिचडी बरोबर तोंडी लावायला सुद्धा घेऊ शकता, ग्रेट. भाकरी बरोबर खाऊ शकता. ओके.
पण आपण दशमी बरोबर करतो. आपण दशमी बरोबर करतो. येस, सो दशमी बरोबर हे करायचं आहे. दशमी कशी करायची ते बघूया आणि हे करूया. मला तर आत्ताच भूक लागली आहे बघून. सो चला पटकन दशमी करूया आणि ताव मारूया. जसं आता त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्याच्याशी खायला काय तर अतिशय टेम्पटिंग असलेली दशमी आमच्याकडे केली जाते खानदेशमध्ये. ओके. ती दशमी 2 पद्धतीची असते. एक गुळाची गोड दशमी असते आणि एक अच्छा. तिखट दशम्या पण असतात, ज्याला इकडे काही ठिकाणी थेपला पराठा असं पण म्हणतात. ओके. पण आम्ही हा सगळा मिक्सर पिठांचं एकत्र करून जे करतो त्याला म्हणतो आम्ही तिथे दशमी. ओके. त्याला स्पेसिफिक तिखट दशमी असं काही म्हणत नाही, दशमी दशमी म्हणतो. म्हणायचं. मग ती ओके. तुम्ही पालकाची करा, मेथीची करा, कोथिंबिरीची करा. ओके. म्हणजे अतिशय सुंदर असलेली कोथिंबीर माझ्याकडे उपलब्ध आहे, त्यामुळे मी आज कोथिंबिरीचे दशम्या तुम्हाला दाखवते. ओके. पावशेर समजा कणिक घेतली असेल तर पाव वाटी तुम्हाला भाजणीचं पीठ घेतलं आहे माझ्याकडे असलेलं. तुम्ही ज्वारी बाजरीचं पण घेऊ शकता. डाळीचं पीठ घेतलं आहे ते पाववाटी, छोटी पाववाटी. नंतर तांदळाचे 2 चमचे पिठी मी घेणार आहे. बाकी तिखट, हळद, हिंग आणि मीठ. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तीळ पण घालू शकतात, पण दोन्ही तिखटांमध्ये आपण तीळ वापरतो आणि दशमीमध्ये तीळ तव्यावर जळून जातात, त्यामुळे ते दशमीत न टाकलेले उत्तम. येस. तुम्ही ते वरून ह्याच्यामध्ये टाकलेले असल्यामुळे खाल्ले जातात आपोआप. तर मी आता एक एक इन्ग्रेडियंट त्याच्यात पीठ एक त्याच्यामध्ये एकत्र करत चालते. सुरुवातीला माझं स्वतःचं मत असं आहे की जे तुम्ही त्याच्यात पालक, मेथी काय घेणार असाल ते आधी घ्या. अच्छा. ते आधी घ्या. मी कोथिंबीर आधी घेतली, त्याचं कारण पण सांगते की ह्याला जेव्हा ते व्यवस्थित लागेल, ज्याच्याबरोबर तुम्ही ते पीठ कालवणार आहे, तर त्याचा स्वाद त्या कणकीमध्ये, त्या पिठामध्ये व्यवस्थित उतरतो, नाही तर ते सगळीकडे लागत नाही, पिठामध्ये मिसळलं जात नाही. ओके. आता आपण लसणाच्या तिखटाशी खाणार असू किंवा अजून जास्त तिखट कुठल्या पदार्थाशी खाणार असू, चटणीशी खाणार असू, तर आपण याच्यात टाकताना तिखट कमी टाकणार आहे. ओके. थोडं कमी टाकणार आहे. आणि घरात लहान मुलं असतील तर कमी टाकलेलं उत्तम. ओके. आपल्याला पाहिजे तर आपण तोंडी लावणं तिखट वाढवू शकतो. ओके. टाकली थोडीशी हळद आणि थोडासा हिंग. हे सगळे तुम्ही तिखट आणि हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मीठ पण चवीनुसार, पण तिखटामध्ये जरा जास्त मीठ असतं आणि याला तुम्ही कमी टाकलं तरी चालतं. लहान मुलांना दशमी आपण तुपाबरोबर दिलेली उत्तम. ओके. मी आधी घेतले कणिक. ओके. मी ते सगळं एक तिखट कणकेला छान त्याच्यात टाकून, ओलसरपणा असेल तर तो पण त्या कणकीत जाईल जिरून आणि मग त्या कोथिंबिरी बरोबर त्या सगळीकडे मिसळेल. हे साधारण आत्ता मी प्रमाणाच्या याच्यानुसार अर्धा पावशेराचं घेतलंय सगळं. ओके. 4 चमचे थालीपीठ. थालीपीठाची भाजणी, घरी केलेली भाजणी असते तीच घेतली आहे. ओके. डाळीच्या पिठाने दशमी थोडीशी मऊ होते. ज्यांना मऊ दशमी नको असेल, थोडीशी कुटकुटीत चालते, त्यांनी डाळीचं पीठ कमी टाकायचं आणि तांदळाचं पीठ टाकायचं. तांदळाचं पीठ हे ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाका, कारण त्याच्यामुळे दशमी थोडीशी करकरीत होते, म्हणजे सॉफ्ट राहत नाही. ओके. मऊ होत नाही, पण ते सगळं चव बॅलन्स ह्याच्याने मात्र बॅलन्स होतं एकदम व्यवस्थित. खूप सैल नाही आणि खूप घट्ट पण नाही. ओके. सकाळच्या नाश्त्यासाठी पण मस्त पर्याय असेल. हो, अगदी मी सांगितल्याप्रमाणे पालक, मेथी, शेपू, अगदी तुम्ही बीट, काकडी, गाजर काहीही टाकून हे मिक्स करून याचे आरामात दशम्या करू शकता. ओके. तेल लावून पिठाचा गोळा मी मळून ठेवलाय 5 मिनिटं आपण त्याला. ओके. साधारण किती मऊ किंवा घट्ट पाहिजे? कणकेपेक्षा थोडासा घट्ट पाहिजे. ओके. थोडासा, जास्त नाही. ओके. 5 मिनिटं ठेवायचं. त्याला 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया, तोपर्यंत तो मुरेल. दशमीचं पीठ भिजवून ठेवलं होतं, बऱ्यापैकी छान मऊ झालंय. मी परत एकदा तेल लावून थोडा गोळा मळून घेते. मी छोटासा गोळा घेतलाय. आपण नेहमी सारखी पोळी लाटतो तशीच. ज्यांना तेल कमी खायचं असेल त्यांनी नुसताच गोळा पोळीसारखा लाटायचा. ज्यांना चालेल थोडंसं तेल
टाकलं तर नेहमीप्रमाणे 4 गुळाची आपण दशमी करायची. दोन्ही पद्धतीने दशमी फुगते. आपण फक्त जर भाज्यांची देठं किंवा हे जरा जाड असेल तर दशमी खूप जास्त फुगत नाही पोळीसारखी, एवढंच. तव्यावर तेल टाकून त्या भाजायच्या नाही, आधी नुसतं भाजून घ्यायचं आणि शेवटच्या वेळी फक्त त्याला आपण थोडंसं तेल लावणार आहोत. याचं कारण असं, आपण तिखट आणि लोणचं जे घेतो त्याच्यावर वरून तेल खाल्लेलं केव्हाही चांगलं. दोन्ही बाजूने साधारण ती जेव्हा भाजली जाईल ना तेव्हा आपण त्याला थोडंसं तेलाचं बोट फक्त लावायचं आहे. ओके. ते जेणेकरून त्या तेलाचा धूर येणार नाही, पण दशमीला तेल मात्र राहील. ही दशमी तुम्ही 7-8 दिवस अशी सुद्धा राहू शकते व्यवस्थित भाजली तर. ओके. ती खाकऱ्यासारखी कोरडी पण नाही आणि थेपल्यासारखी मऊ पण नाही, अशी मिडियम मधल्याच. तयार आहे दशमी कांद्याचं तिखट आणि लसणीचं तिखट. ताई, इतक्या छान तिन्ही रेसिपीज होत्या आणि तुमच्या टिप्सही खूप छान होत्या. म्हणजे या निमित्ताने वेगवेगळ्या गोष्टी लक्षात आल्या, खानदेशात काय काय पदार्थ होतात हे लक्षात आलं. आणि पदार्थ तर हे फार छान आहेत, म्हणजे तिखट जे म्हणतात त्याप्रमाणेच हे तिखट असणार असं मला रंग बघून लक्षात येत आहे. येस, सो मी चव बघते. तुम्ही म्हणालात तशी मऊ कुसकुशीत अशी दशमी झाली आहे. कोथिंबिरीचा एक छान त्याला स्वाद आला आणि सगळी पिठं मिक्स केल्याने एक सगळी बॅलन्स होऊन ते एक पौष्टिक जाणवतं आहे आणि टिकणारं तर हे आहेच. त्याच्यामुळे हे दशमी तर क्लास आहे, मला स्वतःला आवडली, त्याच्यामुळे मी ती नक्की करणार आहे. पण ही दशमी आता कांद्याच्या ह्याच्याबरोबर खाऊन बघते. काही सांगण्याआधी मी आधी पाणी पिते. आता खरंच नावाप्रमाणे हे तिखट आहे. ऐक, परत एक गोट पाणी पिणार आहे मी. म्हणजे मी खूप दिवसांनी इतकं तिखट खाल्लं, मला हे आवडलं. म्हणजे जरा मी करायचं तेव्हा कमी तिखट घालून करेन, पण कांद्याचा कुरकुरीतपणा जो काही आलाय ना त्याला, तो फार बेफाट आलाय. मऊ आणि खुसखुशीत अशी दशमी आणि त्याला बॅलन्स करणारा तो कुरकुरीत कांद्याचा तिखट, तर हे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. जे असं तिखट खाऊ शकतात त्यांनी आवर्जून हा पदार्थ करावा. जर कमी तिखट घातलं तर चालू शकेल? चालू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि वाटलं तर आपण परत नंतर त्याच्यात ऍड करू शकतो, तेल गरम करून तिखट टाकून. ज्यांना तिखट पाहिजे करायचे, कमी वाटते तर करू शकतो. पण मी मात्र हा कमी तिखट घालून करेन, कारण मला कांदा भयंकर आवडला, तो जो कुरकुरीतपणा जो होता ना त्याचा. आता हे दुसरं तिखट लसणीचं खाऊन बघायचं आहे. सो खाऊ का? खा 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 काय. आपण पाहिजे तर त्याच्यावर साखर खाऊया. साखर नको, पण मी थोडासाच लावते आता त्याला, अगदी थोडंसं लावते. थोडंसं लावणे तिखट आहेच, त्यामुळे पाण्याशिवाय मला गत्यंतर नाही आहे. पण कमाल आहे ही पण डिश. एकतर लसणाचा कुरकुरीतपणा आणि त्याला जे तुम्ही जे टिप दिलीत की खोबरंसुद्धा तसंच त्याला बॅलन्स करावं लागतं, सो ते दोन फारच छान कॉम्बिनेशन झालेत. आणि तिखट तर ते नावाप्रमाणेच मस्त झणझणीत तिखट आहे. त्याच्यामुळे उन्हाळ्यात हा ऑप्शन ज्यांना हवा असेल ते तर नक्कीच ट्राय करू शकतात. मला स्वतःला आवडलेत. तिखट खूप माझ्यासाठी हे जास्त आहे, पण ज्यांना तिखट कमी खायचं असेल त्यांनी हे तिखट कमी घालावं आणि ह्या पदार्थांचा आस्वाद घ्यावा. मला खरंच मजा आली, तोंडाला एक वेगळी चव आली. फक्त इतकं तिखट खाण्याची सवय नसल्यामुळे कदाचित
हे असं झालं असावं. थँक्यू सो मच पुन्हा एकदा. आणि तुमचे इतके पण खूप छान खूप आभार. आणि मी तुम्हाला पुन्हा पुन्हा त्रास देणार आहे म्हटलं त्याप्रमाणे. येस, सो तुम्ही नक्की करा. तुम्ही अजून काही वेगळे तिखटाचे प्रकार करत असाल तर आम्हाला नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह. तोपर्यंत 3 चीअर्स.